आमच्या आशाताई खूप दिवसानंतर आपण संविधान चौकामध्ये आंदोलन करत आहोत. याच्या आधीचे जे आंदोलन झालेलं आहे ते 1 तारखेला मुंबईला आंदोलन झालेलं आहे, मागच्या महिन्याच्या 1 तारखेला. आणि त्या 1 तारखेला झालेल्या आंदोलनामध्ये खूप मोठा आकडा एवढ्या गर्दीमध्ये मुंबईमध्ये आला होता, परंतु तो आकडा समाधानकारक नव्हता, हे लक्षात ठेवावं. आज आपण या नागपूरच्या संविधान चौकामध्ये आपण काळे वस्त्र धारण करून आणि काळे झेंडे हातात घेऊन आपण इथे आंदोलन करत आहोत. आणि काळे वस्त्र धारण करून आणि काळे झेंडे आपण घेऊन हे आंदोलन करण्याच्या मागचं खरं कारण काय आहे हे समजणे फार गरजेचे आहे. याच्या मागचं महत्वाचं कारण हे आहे की मार्च 2025 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा त्यांच्याबरोबर त्याच्या आधी माझी स्वतःची चर्चा झाली होती आणि त्यांनी 5,000 रुपये आशांना केंद्राकडून मानधनवाढ करून देणार असं बोलले होते. परंतु मार्च 2025 रोजी त्यांनी लोकसभेमध्ये 1,500 रुपयाची आशा वर्करला मानधनवाढ देणार अशी घोषणा केली. म्हणजे केंद्राचे जे तुम्हाला 2,000 रुपये येतात त्यामध्ये 1,500ची भर पडणार. आणि संपूर्ण देशाच्या न्यूज चॅनलवाल्यांनी वर्तमानपत्रवाल्यांनी मी हेडिंग केली होती की आशा वर्करला भरभराटी मिळालेली आहे आणि 1,500 रुपये वाढ मिळालेली आहे आणि जे.पी. नड्डांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. किती आशा वर्करला मिळालं? 1,500 रुपये वाढ किती आशा वर्करला मिळाली? नाही मिळाली ना. म्हणजे आजच्या तारखेपर्यंत तुम्हाला 28,000 रुपये मिळायला हवे होते, ते 28,000 रुपये तुम्हाला मार्च 2025 रोजीपासून मिळालेले नाहीये. त्यामुळे आमची केंद्र सरकारला मागणी आहे की जे तुम्ही लोकसभेमध्ये घोषणा केलेली आहे त्याची अंमलबजावणी करावी आणि मार्च 2025 पासून आशा वर्करला 1,500 रुपये आणि गट प्रवर्तकाला 2,000 रुपयाची वाढ ही द्यावी आणि त्याची अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर दुसरा विषय हा आहे की तुम्ही आशा वर्कर आहात आणि तुम्ही आशा वर्कर आहात आणि 2007 पासून तुम्ही राबत आहात. तुमच्या नंतर आलेले जे गद्दारी तत्वावर लागणारे आज सरकारी कर्मचारी बनलेले सरकारी सेवेमध्ये गेलेले आहे. परंतु महत्वाची आरोग्य क्षेत्राची लोहा म्हणजे आशा वर्कर आहे. आशा वर्कर शिवाय आरोग्य क्षेत्र पूर्ण होत नाही. आमची शासनाला एकच मागणी आहे की ज्या आशा वर्करला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत सर्वप्रथम ज्या पद्धतीने तुम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने शासकीय सेवेमध्ये सामावून घेतात त्याच पद्धतीने आशा वर्करला सुद्धा शासकीय सेवेमध्ये सामावून घ्या, ही दुसरी प्रमुख मागणी आहे. आणि या दोन्ही गोष्टीला घेऊन आज आपण काळा दिवस पाळत आहोत, हे महत्वाचे आहे. आणि शासकीय सेवेमध्ये घेतल्यानंतर त्या आशा वर्करला किमान वेतन हे आजच्या महागाईच्या दरानुसार 30,000 रुपये हे मिळालं पाहिजे, हा महत्वाचा विषय आहे. आणि या सर्व विषयाला घेऊन आपण आंदोलन करतो. आज आमच्या आशाताई त्यांच्याकरता कोणती वयाची अट नव्हती, आज 60 वर्षाची वयाची अट लावली. वयाची अट कोणाकरता लागतं? वयाची अट जे सरकारी कर्मचारी असतात त्यांच्याकरता वयाची अट लागतं. स्वयंसेविकाकरता वयाची अट नसतं. ती काम करू शकत नसेल तर तिला कार्यमुक्त केलं जाऊ शकतं, परंतु जी काम करू शकते तिला वयाची अट नको. त्यानंतर यांनी त्या नियमाची पायामल्ली करून 60 वर्षे वयाची अट त्यांनी घातलेली आहे. आणि 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्या आशा वर्करला कार्यमुक्त केल्या जात आहे तिने 15 वर्ष 16 वर्षापासून जी सेवा दिली आणि लहान तोड करून तिला घरी बसावं लागत नाही कारण तिच्या हाती 1 रुपये येत नाही. तर त्यामुळे कार्यमुक्तीनंतर त्या आशा वर्करला 5 लाख रुपये ग्रॅज्युटी व तिला पुढचं जीवन जगण्याकरता 10,000 रुपये पेन्शन द्यावं ही आमची शासनाकडे मागणी आहे. आणि त्या मागणीला या सगळ्या मागण्याला घेऊन आपण आंदोलन करत आहोत. तुम्ही आज इथं सर्व आशा वर्कर आलेले आहेत, तुम्हाला जाणीव हवी आहे, ज्या आम्ही ग्रुपवर पाठवलेला आहे का कोणत्या गोष्टीला घेऊन आपण आंदोलन करत आहोत. तर तरी त्यानंतर सुद्धा या गोष्टीची तुम्हाला जाणीव असावी म्हणून परत एकदा त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांग.
कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही सर्व काम केलं, ऐकू येत आहे का सर्वांना? कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही सर्व काम केलं आणि त्या काळामध्ये पत्र निघालं होतं, राज्य शासनातर्फे पत्र निघालं होतं की ग्रामीण आशांना ग्रामपंचायत स्तरावर 1,000 रुपये महिना देण्यात यावा. किती आशांना मिळाला? ग्रामीणच्या कोणालाही पैसे ते मिळालेले नाही. मग 23 महिने आशा वर्करने कोरोनामध्ये काम केलं, ज्या वेळेस सर्व घरी बसलेले होते आणि त्या आशा वर्करला तो भत्ता मिळालेला नाही, तर 23 महिन्याचे 23,000 रुपये त्या ग्रामीण आशांना मिळावे. परंतु ग्रामीण आशांनी कोरोनामध्ये काम केलं तर शहरी आशांनी सुद्धा केलं, तर शहरी आशांना का वगळण्यात येत आहे हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे ग्रामीण आशांना सुद्धा 23,000 23 महिन्याचे देण्यात यावे व कोरोनाच्या काळामध्ये काम करणाऱ्या शहरी आशांना सुद्धा 23,000 रुपये 23 महिन्याचे सरकारने द्यावे, याकरता हे आजचे आंदोलन आहे. त्याचबरोबर तुम्ही इतर सर्व काम करता, तुम्ही पोलिओचं काम करता, डेंग्यूचं काम करता, क्षयरोगाचं काम करता, कुष्ठरोगाचं काम करता, हत्तीरोगाचं काम करता, हे तुम्ही सर्व सर्वे करता. कोणत्या कामाचे 50 रुपये रोज, कोणत्या कामाचे 75 रुपये रोज, कोणत्या कामाचे 100 रुपये रोज. तर यामध्ये आपली सरकारकडे मागणी ही आहे की हा जो प्रोत्साहन भत्ता जो दिला जातं विविध कामाचा, तो प्रोत्साहन भत्ता वाढत्या महागाईनुसार तो डबल करण्यात यावा. जसे अगर तुम्हाला पोलिओचे 100 रुपये मिळत असतील तर त्याचे सरकारने 200 रुपये द्यावे. पहिल्या दिवशी 100 मिळतात, नंतर 75 मिळतात, तर पहिल्या दिवशीचे 200 द्यावे, नंतर जे तुम्ही 5 दिवस काम करता त्याचे 150 प्रमाणे द्यावे. हा कोणताही भत्ता असतो कोणत्या कामाचा तो डबल करण्यात यावा, ही आपली मागणी आहे. त्याचबरोबर 45 आणि 46व्या श्रम आयोगाच्या शिफारसी ज्या 2016 मध्ये मांडण्यात आल्या होत्या, त्यानुसार त्याची अंमलबजावणी करून तुम्हाला किमान वेतन हे 30,000 रुपये आजच्या महागाईनुसार देण्यात यावे, ही आपली मागणी आहे. त्याचबरोबर ESI, PF, ग्रॅज्युएटी पेन्शन हे सुद्धा लागू करण्यात यावं. आता महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केली, महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी काय घोषणा केली? ESIC आम्ही लागू करणार घोषणा केली. पण हे किती खरे आणि किती खोटे हे आम्हाला माहिती नाहीये. ज्या पद्धतीने केंद्राची मोदी सरकार ही खोटारडी सरकार आहे, केंद्राचे आरोग्यमंत्री हे खोटारडे आहे, तर आम्ही या राज्याच्या आरोग्यमंत्र्यावर तर राज्याच्या मुख्यमंत्र्यावर काय विश्वास करायचा? ज्याच्या काळामध्ये बांधलेला बोगदा जे 2 महिन्यामध्ये खटतो, पण 160 वर्षापासून महात्मा ज्योतिराव फुले यांनी बांधलेला बोगदा एक थेंब पाणी गळत नाही आणि वरून तो विधानसभेमध्ये मुजोरी करतो. तर यांच्यावर आपण विश्वास करू शकतो का? यांच्यावर विश्वास करू शकत नाही. म्हणजे महाराष्ट्राचा जो आरोग्य मंत्री सुद्धा खोटारडा आहे आणि याच्यावर विश्वास आपण ठेवू शकत नाही. म्हणून आपण मागणी करत असतो की ESIC ही आशा वर्क